काय नेमकी तुम्ही काय माहिती घेतली? नाही, आता जे बावचे कुटुंबाचं या ठिकाणी या विहिरीमध्ये अपघात झाला आणि 4 लहान मुलं आणि 4 महिला त्यांचा मृत्यू झाला. यासाठी जबाबदार असणारे MSRDCचे लोक आणि हा ठेकेदार यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. यासाठी मुख्यमंत्री महोदयांना पत्र लिहिलं जाईल आणि येणाऱ्या अधिवेशनामध्ये जितके अपघात या रस्त्यावरती यांच्या दुर्लक्षपणामुळं किंवा यांच्या कामचुकारगिरीपणामुळं झालेले आहेत, अनेक ठिकाणी रस्त्याचे कामं उकलून ठेवलेले आहेत, अनेक अपघात होत आहेत. याच विहिरीमध्ये गेल्याच आठवड्यामध्ये अपघात झाला होता आणि मग अशाच पद्धतीचे वारंवार अपघात जर होत असतील तर यांच्यावरती कारवाई सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करूनच केली पाहिजे आणि त्यासाठी मी आग्रही राहील. आता हे जे प्रवासी आलेले होते ते कुठून कुठे चाललेले होते याची काय माहिती? नाही, प्रवासी माहीत नाहीत, पण ते रांजणी गावचे पंढरपूर तालुक्यामधील प्रवासी आहेत. ते बावचे कुटुंब आहे आणि त्या कुटुंबाचं हा दुर्दैवी, कुटुंबातले आहेत. हा सगळे एकाच कुटुंबातले आहेत. हृदय पिळवटून टाकणारी ही अशी घटना आहे, अत्यंत वाईट आहे आणि त्यासाठी मी भेट देण्यासाठी आलेलो होतो. इथं परिस्थिती मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेली आहे आणि हीच परिस्थिती मी विधानसभेमध्ये त्या ठिकाणी प्रकर्षानं मांडेन आणि अशा पद्धतीचे अपघात पुन्हा होता कामा नये यासाठी अधिकारी आणि ठेकेदार यांना शिक्षा केल्याशिवाय थांबणार नाही.